जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजची व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओज कशा प्रकारे बनवू शकता, ते पण कॅपकटमध्ये. आणि ते कॅपकट देखील कोणतं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे, कारण आता सध्या कॅपकटचा फार मोठा इश्यू चालू आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज तुम्हाला संपूर्ण स्टेप सांगतो की कशा प्रकारचं तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ करू शकता. आडवा देखील करू शकता, उभा देखील करू शकता, कोणते इफेक्ट त्याला ऍड करायचे, कोणता फिल्टर मारायचा आहे, किंवा कशा प्रकारची तुम्हाला व्हिडिओ शूटिंग त्यामध्ये घ्यायची, हे सगळी इन्फॉर्मेशन सांगणार आहे. फक्त व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर या ठिकाणी आहे आपला हा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता, मी आता नेमकाच बनवला आहे. सिनेमॅटिक व्हिडिओ हा मी बनवलेला आहे. तर कशा प्रकारे तुम्ही बनवू शकता हे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात तुम्हाला व्हिडिओला स्लो मोशन ऍड करायचं आहे. आणि स्लो मोशन साधं स्लो मोशन नाही, कर्व स्लो मोशन इथे ऍड करायचं आहे. आणि इथं बेटर क्वालिटी याला ऑन करायचं आहे, कारण त्याने काय होतं की तुमचं जे स्लो मोशन आहे ते एकदम स्लोवर येतं. आणि एकदम तुम्ही इथं बघू शकता माझा जो पाय खाली चाललाय तो कशा प्रकारे एकदम स्मूथ, म्हणजे याला स्मूथ स्लो मोशन असं म्हणतात. आणि ज्या प्रकारे हे काम करतं त्याचा यूज फार खतरनाक असतो. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं फिल्टरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता मी बिर्लेन हा फिल्टर लावलेला आहे, कारण हा सगळ्यात जास्त म्हणजे आयफोनमध्ये हा फिल्टर सजेस्ट होतो डायरेक्ट गॅलरीमध्ये, पण आपण कॅपकटमध्ये यूज करतोय. भले हा फिल्टर तो नाही, पण तुम्ही यूज करायला काही हरकत नाही. तर यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना एकदा फिल्टर लावण्याच्या आधी सगळ्यात तुम्हाला आधी काय करायचं आहे, या फिल्टरवरती क्लिक करून अप्लाय टू ऑल याच्यावरती क्लिक करून सगळ्या व्हिडिओना तो फिल्टर ऍड होतो. आता यामध्ये विषय काय होतो माहिती का, हा फिल्टर जास्त डार्क आहे ना, तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या व्हिडिओला ऍडजस्ट करावं लागेल. त्यामध्ये तुम्हाला काहीच नाही करायचं, फक्त तुमचा ब्राईटनेस वाढवता. आता या व्हिडिओचा जर का मी ब्राईटनेस मीडियम केला ओरिजिनल, तर तुम्ही बघू शकता किती जास्त ब्लॅक माझा व्हिडिओ झालेला आहे. आणि ब्राईटनेस वाढवला की किती ब्राईट दिसतो. तर अशा प्रकारे तुम्हाला फक्त काय करायचं, तुम्हाला फक्त याचा ब्राईटनेस वाढवायचा आहे. तर या ठिकाणी मी या व्हिडिओचं पण सुद्धा ब्राईटनेस सुद्धा वाढवलेला आहे. या व्हिडिओचं पण वाढवलेलं आहे. आता इथं जर का तुम्ही बघितलं तर हे बघू शकता तुम्ही, ऑडिओ सुद्धा ऐका. म्हणजे हुश प्रकारचा मी इथे इफेक्ट टाकलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओला सिम्पली हे तुम्हाला इथे दिसत असेल डुप्लिकेटवरती क्लिक करून समोर जो व्हिडिओ येईल हाच व्हिडिओ समोर येईल. तर याला तुम्हाला काय करायचं आहे, ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ओव्हरलेवरती टाकल्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला इथं हे तुम्हाला शेवटी दिसेल फ्रीज. हे फ्रीज असतं ना, याला मी आता फ्रीज केलेलं आहे. हे फ्रीजवरती क्लिक करून तुम्हाला व्हिडिओ फ्रीज करायचा आहे. आणि इथं ग्राफिक्सवरती जाऊन क्यूबिक इन हा ग्राफ्स टाकायचा आहे. म्हणजे याने काय होईल की तुमचा जो तुमचा कट केलेला जो पार्ट आहे, तो कट केलेला पार्ट एकदम फास्ट मोशन मध्ये खाली येईल. आणि फास्ट मोशन मध्ये खाली आल्यास नंतर तुम्हाला इथं अशा प्रकारचे ते काही रेझोल्युशन द्यायचे. तुम्ही इथं बघू शकता, हे बघू शकता तुम्ही, म्हणजे एकदम स्मूथली तुमचा इथं फोटो येऊन जाईल त्या व्हिडिओला. ओके. आता यामध्ये हा जो साऊंड इफेक्ट टाकलेला आहे, हा स्वूश साऊंड इफेक्ट टाकलेला आहे, हा ऑडिओ टाकलेला आहे. तर यावरती साऊंडवरती तुम्हाला क्लिक करून इथं फक्त सर्च करायचं आहे हुश. तर अशा प्रकारचा तुमचा साऊंड इफेक्ट इथं येऊन जाईल. हुश हा साऊंड इफेक्ट तुम्हाला इथं लावायचा आहे. हा डीप हुश आहे, हा नाही लावायचा, हा हुश इफेक्ट लावायचा खाल्ला. तर अशा प्रकारे तुमचा सिनेमॅटिक व्हिडिओ रेडी होऊन जाईल. आणि तुम्हाला इफेक्ट जर का टाकायचं म्हणताना, तर तुमचा कोणती क्लिप सुद्धा तुम्हाला शेवटी जर स्टार्टिंगला जर का तुम्ही अॅनिमेशन मध्ये फेड इन हे जर अॅनिमेशन टाकलं, तर तुमचा व्हिडिओ फारच खतरनाक क्वालिटीचा निघून येईल. कारण सुरुवातीलाच तुमचं एकदम खतरनाक क्वालिटी जे आहे ते ड्युरेशन दिसेल. हे बघू शकतो ना, माझं स्लो मोशन किती खतरनाक आहे. आणि हा म्हणजे स्वतः म्हणजे मीच आहे, काही विषय नाही त्यात. ओके. तर अशा प्रकारचा तुमचा सिनेमॅटिक व्हिडिओ ओके होऊन जाईल. आणि यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी ऍडवरती एक्स्ट्रॅक्ट करून मग तुम्हाला व्हिडिओ बनायचा आहे. कारण व्हिडिओमध्ये जर का तुम्ही डायरेक्ट जर तुमचा ओव्हरले व्हिडिओ टाकला, समजा हा ओरिजिनल व्हिडिओ खाल्ला सॉंगचा, हा ओरिजिनल व्हिडिओ सॉंगचा, आणि मी जर ओव्हरले मधून टाकून जर कधी माझा व्हिडिओ टाकला, त्यामध्ये वेगळंच काहीतरी दिसेल. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत जय शिवराय.